चिमण्या. लेखक वी. शं. पारगावकर. अभिवाचन शर्मिली पारगावकर. प्रकाशन प्रतिमा प्रकाशन. चिमण्या. मोठ्या पहाटेच बायकोनं माझी साखर झोप मोडली. मी थोड्या वैतागानेच डोळे उघडले तेव्हा बायको अगदी ताजीतवानी, स्वच्छ आणि प्रसन्न दिसत होती. ती नुकतीच बाथरूममधून न्हावून बाहेर पडलेली दिसत होती. ओलसर केस पाठीवर मोकळे सोडलेले होते. कपाळावर ओल्या कुंकवाची टिकली होती आणि तिच्या गोऱ्या हनुवटीवरचा हिरवा तीळ गर्भातून वर आलेल्या लुसलुशीत केळीच्या पानासारखा दिसत होता. गरम पाण्याने तिच्या डोळ्यांच्या कडा लाल झाल्या होत्या की ती रागवली होती हे मात्र मी समजू शकलो नव्हतो. मनात रागवून पण वर करणी हसत मी तिच्या पदराच्या टोकांशी चाळा करीत म्हणालो, अगं आज काय नरक चतुर्दशी आहे काय? इतक्या लवकर मला का उठवलंस? मी म्हणते अगोदर कपडे करा आणि दिवस उगवायच्या आत त्या लव बर्डांना दूर रानात सोडून या. एक पाखरू घरात नको यापुढे आपल्या. का ग? पहाटे पहाटे एवढा का राग त्या बिचाऱ्यांवर? त्यांच्यावर नाही, साऱ्याच पाखरांवर रागवले आहे मी. हिला एकाएकी एवढं रागवायला काय झालं हेच कळलं नाही. मी म्हणालो, त्या मुक्या पाखरांवर आजच तुझा एवढा राग का ग? अहो, हे घर काय आपलं राहिलंय? तिनं माझी फिरकी घेतली. आता घराचा आणि लव बर्ड्सचा संबंध काय? त्यांचं तर घर स्वतंत्र आहे. परवाच नाही का आपण त्यांच्याकरता एवढा मोठा खिडकीभर पिंजरा करून घेतला? ते बिचारे त्यांच्या घरात मग्न आहेत, चांगले रमलेत. तुझ्या घरात ते पाऊलसुद्धा टाकीत नाहीत. आता तसं म्हणशील तर त्यांचं घर मात्र आपल्या घरात आहे आणि तेच मला नको आहे. एवढं काय झालं ते तर सांगशील? आणि त्यावर तिनं मग सांगितली ती चिमण्यांची गोष्ट. साऱ्या घरभर चिमण्या झाल्या होत्या. दिवस उगवला की त्या खिडकी वाटे स्वयंपाकघरात शिरत होत्या. मग तांदूळ म्हणून नाही, पीठ म्हणून नाही, साखर म्हणून नाही, भाजीपाला म्हणून नाही. तापवून थंड केलेल्या दुधावर कशी दडस जाडसर साय येते, तर या चिमण्या पातेल्याच्या कडावर बसून चक्क माना वाकवून दुधावरची साय खातात. उंड्यावर बसून मळलेल्या कणकेचे लचके तोडतात. कणकेच्या गोळ्याजवळच वाटीत ठेवलेल्या तेला तुपात चोची बुडवतात आणि पुन्हा चोची वर करून तेलतूप पितात. या चिमण्या काय म्हणून करीत नाहीत. देवावर टाकलेले अक्षदेचे तांदूळ या देवाच्या डोक्यावर बसून खालचे तांदळाचे दाणे टिपतात. डाळीच्या, मुरमुऱ्यांच्या, पोह्यांच्या बरण्यांची झाकणं उघडतात आणि आत घुसून दाणे फस्त करतात. त्यांनी घरात खरं म्हणजे उच्छाद मांडला होता. बायकोचं रागावणं किंवा वैतागणं अगदी रास्त होतं. पण हा चिमण्यांवरचा राग बिचाऱ्या लव बर्ड्सवर ती का काढीत होती हे मला समजत नव्हतं. पण मग हे वड्यावरचं तेल वांग्यावर का? मी विचारलं. त्यावर ती म्हणाली, तुमच्या त्या लव बर्ड्सचे 2चे 4 आणि 4चे 400 व्हायला वेळ लागणार नाही आणि मग काही वर्षातच या घरात आपल्याला राहायला जागाच उरणार नाही. या मेल्या रंगीत चिमण्यांना पीक फार असतं, नकोच ती ब्यात घरात. त्यावर मी तिची समजूत काढली आणि तिला सध्या ज्या चिमण्यांचा त्रास आहे त्यांचा बंदोबस्त करण्याचं मी तिला वचन दिलं. तेव्हा तिचा राग शमला आणि मग ती म्हणाली, आता एवी तेवी लवकर उठलाच आहात तर तोंड धुवा. मी तुम्हाला छानपैकी गरम गरम चहा करून देते. मग मी अधिक काहीही खट्याळपणा न करता चहाण्या माणसासारखं अंथरूण सोडलं. तिच्याकडे पुन्हा पुन्हा वळून पाहण्याचा किंवा तिच्या ओल्या केसातून दरवळणारा शिकेकाईचा वास हुंगण्याच्या मोहात न पडता मी खोली सोडली. सर्व विधी आटोपून मी स्वयंपाकघरात आलो आणि पाहतो तर ही पुन्हा सुंभ झालेली, डोळे तारवटलेले, केसांचा ओलेपणा जाऊन ते आता भुरूभुरू उडू लागलेले. तशाच विमनस्क अवस्थेत ती एकाच दृश्याकडे हताश होऊन पाहत राहिलेली. माझं तिकडे लक्ष गेलं तेव्हा किचन टेबलावर 5-6 चिमण्या कणकेचा उंडा उचलीत होत्या. त्या गोळे मटकावण्यात अगदी मग्न झालेल्या होत्या. मध्येच फुरूफुरू इकडून तिकडे उडत होत्या, पण कणकेच्या उंड्यातलं अंतर सदोदित कायम ठेवण्याची दक्षता घेत होत्या. तेवढ्यात एकीने तेलाच्या बुटकुल्यात आपली इवलीशी मान खुपसली आणि गटागटा ती तेल पिऊ लागली. दुसरीने निवडून ठेवलेल्या हिरव्यागार कोथिंबिरीकडे मोर्चा वळवला आणि चुटू चुटू ती पानं खाऊ लागली. ते दृश्य जेवढं विलक्षण होतं तेवढंच लोभसवाणं होतं. मी देहभान विसरून ते पाहतच राहिलो. मला मोठं आश्चर्य वाटलं. एखादी मोठी 2 माणसं हाताहाताच्या अंतरावर उभी होती, तरी त्यांना त्याची दखलच नव्हती. त्या अगदी त्यांच्या कामात दंग होत्या.
त्यांचं खाण्याचं काम चाललेलं होतं आणि बायको हताश झालेली तट्ट फुगून उभी होती. तेवढ्यातही माझ्या मनात विचार आला, आपणही आपलं अन्न इतक्या तन्मयतेनं कधी खात नसू. पाहत काय राहिलात, हाकला की त्यांना. बायको माझ्या भावसमाधीकडे पाहून गरजली आणि मग मी एकदम भानावर आलो. बायकोशी प्रत्युत्तरादाखल काय बोलावं आणि यावेळी नेमकं काय करावं हे काहीच सुचेना. मी आपल्या एखाद्या लहान मुलासारखं ते अप्रतिम दृश्य पाहतच राहिलो. तेव्हा बायकोनं एका झटक्या सरशी खांद्यावर टाकलेला टॉवेल हवेत फडकावला. त्या सरशी त्या साऱ्या चिमण्या सापडेल त्या वाटेनं उडून गेल्या. एका क्षणात दिसेनाशा झाल्या. त्यातच एकीच्या पायाचा फटका लागून तेलाचं बुटकुलं लवणलं आणि सारं तेल टेबलावर पसरलं. रणांगण शांत झाल्यासारखं मला हायसं वाटलं. असंख्य लचके तुटलेला कणकेचा उंडा घायाळ झाल्यासारखा दिसत होता. धर्तीवर रक्त सांडल्यासारखे तेल पसरले होतं आणि नीट लावून ठेवलेली कोथिंबीर हात पाय विखरून पडलेल्या धडासारखी दिसत होती. गृहिणीने बांधलेल्या मोर्चाचा तपशेल पराभव झाल्यासारखा दिसत होता. मी बायकोकडे चोरून नजर टाकली तर ती हतबद्ध दिग्मूढ अवस्थेत गेल्यासारखी दिसत होती. मला तिची कीव आली. या कामी तिला झटझटून मदत केली पाहिजे अशी उर्मी मनातून बाहेर आली. मी तिच्याकडे पाहून पण जवळजवळ स्वतःशीच बोलल्याप्रमाणे म्हणालो, या चिमण्यांचा बंदोबस्त केलाच पाहिजे. तिने एकाएकी माझ्याकडे पाहिलं आणि ती मंद हसली, पण त्यात मला छद्मीपणाची एक बारीक लकेर दिसली आणि चेहऱ्यावर संपूर्ण अविश्वासाचा भाव दिसला. तेव्हाच मनात एक विचार आला की या बायकांचं कसं काय होणार आहे राम जाणे. ऐन संकटकाळी सुद्धा यांचा आपल्या नवऱ्यांच्या कर्तबगारीवर विश्वास नाही. मी म्हणालो, तुझ्या मनातलं मी ओळखलं आहे, पण निदान आपण दोघं मिळून तरी या संकटाला तोंड देऊ. तुम्ही कसली मदत करणार? तुम्ही तर त्यांना आतून सामील आहात. हा धडधडीत आरोप मला कसा सहन होणार? अगदी आरोग्याच्या दृष्टीनं पाहिलं तरी या चिमण्यांचं चुकत होतं. खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये खुशाल यांनी आपल्या चोची खुपसणं चांगलं नव्हतं. उद्या यामुळे एखाद्या चिमण्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता होती. अगोदरच माणसाच्या जीवनावर नित्य नवनव्या रोगांचे आक्रमण होत आहे. त्यात आणखी एकाची ही नवी भर. ते काही नाही, निदान अखिल मानवाच्या कल्याणासाठी तरी या प्रसंगी कंबर कसून उभे राहिलेच पाहिजे. मी चहा न घेता स्वयंपाकघरातून बाहेर पडलो. खरी गोष्ट अशी होती की या चिमण्यांच्या मोहिमेच्या नादात बायकोने चहाला आधणच ठेवलेले नव्हते आणि तिला चहा टाकायला सांगण्याइतके या क्षणी माझ्यात धाडस नव्हते. बाहेर व्हरंड्यात आलो तर तिथे तांदळाने भरलेला एक डबा दिसला. त्यावर चांगल्या 30-40 चिमण्या तुटून पडल्या होत्या. किती तन्मयतेनं त्यांचं तांदूळ टिपणं चाललं होतं. त्या दृश्याला मी खिळून बसलो. एवढी निर्भयता आणि तन्मयता माणसात असती तर एव्हाना कितीतरी प्रश्न सुटले असते, पण या विषयावर चिंतन करण्याची ही वेळ नव्हती. मी लगेच श करून एका दमात त्या साऱ्या चिमण्यांना उडवून लावलं. वरांड्याच्या बाहेरच एक मधुमालतीचा वेल होता. त्यावर खूप मोठी पांढरी तांबडी फुलं लागलेली होती. या साऱ्या चिमण्या उडाल्या आणि त्या वेलीवर जाऊन बसल्या आणि तिथं त्यांनी चिवचिवाट सुरू केला. जणू त्या तिथं मोक्याच्या जागेवर बसून मलाच हाकलण्याचा प्रयत्न करीत असाव्यात. ए मवाल्यांनो, खबरदार पुन्हा त्या तांदळाच्या डब्यावर येऊन बसाल तर. मी त्यांच्यावर जोरात ओरडलो, परंतु प्रत्युत्तरादाखल त्यांनीही आपला चिवचिवाट आणखी वाढवला. जीवाचा आकांत करून त्या चिवचिवाट करीत होत्या. त्या म्हणत असाव्यात, ए भल्या माणसा, हे जग काही तुझ्या एकट्याच नाही. या जगातली प्रत्येक वस्तू मात्र परमेश्वरानं निर्माण केली आहे, प्रत्यक्ष तुला आणि आम्हाला देखील. रानात जे काही उगवतं ते खरं म्हणजे साऱ्यांचंच असतं, पण तू एकटा ते सारंच्या सारं धान्य आपल्या घरी वाहून आणतोस. त्यात आमचाही वाटा असतो हे तू विसरतोस. म्हणून मग आम्हाला तुझ्या घरात यावं लागतं. नाहीतर रानची पाखरं आम्ही. तुझ्या त्या कृत्रिम घरात आम्ही कशाला यावं? आता त्या मुक्या चिमण्यांपुढे मी काय बोलणार? मी मुकाट्यानं हॉलमध्ये गेलो आणि पुढच्या उद्योगाला लागलो. आज प्रथमच मी माझ्या घराला किती दारं आणि खिडक्या आहेत याचा विचार करीत होतो. 1, 2, 2 2 4 आणि 1 5, 5 दारं आणि 3 नी 3 6, 6 आणि 2 8 आणि 2 10 खिडक्या. 10 खिडक्या, दारं आणि खिडक्यांना पडदे होते, तरी पडद्यांना भीक न घालता या साऱ्या चिमण्या घरात येत होत्या आणि थोडंसं हुश हुश केलं की मोठ्या शिताफीने पडद्याबाहेर पडत होत्या.
त्यांना देखील जीवन जगण्यासाठी जीवाचा किती आटापिटा करावा लागत असेल नाही. पुन्हा आले भूतदयावादी विचार मनात. आपलं मन स्वतःसाठी असतं का दुसऱ्यांसाठी? ते काही नाही. आता या चिमण्यांचा बंदोबस्त केलाच पाहिजे. महिन्याकाठी या चिमण्या घरातलं किती धान्य फस्त करत असतील बरं. त्यासाठी सरकार आपल्याला काही चिमण्या भत्ता देत नाही. सरकारच्या घरात अशा चिमण्या येत असतील काय? मग घरातल्या सरकारीण बाई चिमण्यांवर वैतागत असतील काय? सरकारकडे शिफारस गुजरवत असतील काय? बहुधा नसेल. कारण तसं असतं तर मग सरकारने चिमण्या भत्ता नक्कीच अंमलात आणला असता. जाऊ द्या, आपलं आपण आपल्या घरातल्या चिमण्यांचं निवारण केलं पाहिजे. त्या दिवशी मी मग साऱ्या खिडक्यांना जाळ्या बसवून घेतल्या, बारीक निळ्या निळ्या जाळ्या. त्यामुळे घरात थोडा अंधार आला, पण बायको खुश झाली आणि मी निश्वास टाकला. कारण मला भीती होती की ही आता अंधाराविरुद्ध तक्रार करणार. पण तसं काही झालं नाही. स्वयंपाकघरात दिवसा दिवे लावले म्हणजे झालं एवढंच ती म्हणाली आणि दिव्यांच्या थोड्याशा खर्चावर निभावलं. त्या दिवशी एक चिमणी म्हणून घरात आली नाही. बायकोने सारा स्वयंपाक कसा अगदी निवांतपणे गाणं गुणगुणत पार पाडला. तो सुट्टीचा दिवस होता. दुपारी आमची जेवणं कशी अगदी हसत खेळत पार पडली. आजूबाजूला टेबलावर, किचन टेबलावर, बरणीवर, खिडकीत एक देखील चिमणी फिरकली नव्हती. सारी सकाळ आणि दुपार चिमणीसारखी चिवचिवाट करून आम्ही आनंदात घालवली. दुपारची वामकुक्षी छान पार पडली. तरी मी डोळे मिटून रेंगाळतच पडलो होतो. गळ्याभोवती, कपाळावर घर्मबिंदू ओघळत असल्याचा मला सुखद भास होत होता. तेवढ्यात बायकोची हाक आली. आता आणखी काय? माझ्या काळजात धस्स झालं. घाम पुसतच मी उठलो. स्वयंपाकघरात गेलो. खुर्चीवर बसल्यावर ती माझ्याकडे एक टकच पाहत राहिली. मला काहीच समजेना. काय ग, चहा टाकलास काय? टाकते, पण बसा थोडा वेळ. थोडा वेळ मी बसून राहिलो. काहीच लक्षात येईना. बायको पवित्र्यात तर उभी होती, पण तिचा पवित्रा मात्र लक्षात येत नव्हता. तेवढ्यात वरून कुठून तरी टी असा आवाज आला आणि हवेत विरून नाहीसा झाला. मला वाटलं बाहेरच्या मोकळ्या रानातून चिमणीचा आवाज येत असावा. मी विजयी मुद्रेनं बायकोकडे पाहिलं. तेवढ्यात माझ्या डोक्यावर कापसाचा एक पुंजका पडला आणि त्या पाठोपाठ नारळाच्या शेंडीचे काही तंतू, गवताच्या काड्यांचा काही भुगा अंगा खांद्यावर पडला. माझं सारं अंग शहारलं आणि बसल्या बसल्याच मी चमकून वर पाहिलं. त्याच क्षणी पुन्हा चिक चिक असा दुहेरी आवाज आला, पण वर कुठे काहीच दिसत नव्हतं. मी बायकोला प्रश्नार्थक चेहरा करून त्याबद्दल विचारलं आणि तिने उत्तरादेखल नाकाची फक्त गुंडी केली. तिचा चेहरा गोरामोरा झाला होता. तिच्या चेहऱ्यावर त्यावेळी नेमके कोणते भाव होते हे मला ओळखता आले नाही, पण रागाचे वगैरे नसावे अशा खात्रीने मी श्वास टाकला. काय ग, आता ही आणखी नवीन चिवचिव कुठून? मी चक्रावून तिला विचारलं. उटी पोटाच्या गाभाऱ्यातून. आणि एवढं वाक्य बोलून ती अगदी गाभोळ्या बोरासारखं हसली. तेवढ्यात पुन्हा वरून चिव चिव आवाज आला आणि माझ्या डोक्यावर खूपशा वाळलेल्या गवताच्या काड्या पडल्या. बायकोच्या गाभोळ्या गाभोळ्या हसण्याचा परिणाम असेल. यावेळी त्या गवताच्या काड्यांनी माझं अंग शहारलं नाही, तर पोटात गोड गोड रेशमी गुदगुल्या झाल्या. मी वर पाहतच राहिलो. वरच्या कोपऱ्यात छपराच्या वळचणीला एक छोटंसं भोक होतं. त्या भोकातून 2 माना बाहेर आल्या होत्या, एक चिमणीची आणि दुसरी चिमण्याची. आता हे आणखी इथं कुठून आले? मी हताश होऊन बायकोला विचारलं. पुन्हा मीच म्हणालो, सगळा खर्च वाया गेला की ग आपला. शेवटी चिमण्या आपल्या घरात त्या घरातच. नुसत्या घरातच नाहीत, तर त्या घरात घर करीत आहेत. पण त्या आल्या कुठून? त्यांच्यासाठी देवाची दारं आहेत. मी वर चिमणीकडे पाहत म्हणालो, ए चिमणे, आहे तरी काय ग तुझ्या मनात? उत्तरादाखल त्या जोडीनं खूप मोठ्यानं चिवचिवाट केला. त्या सरशी आणखी नारळाच्या शेंड्या माझ्या डोक्यावर पडल्या. 2 चिमण्या स्वयंपाकघरात आल्या असल्या तरी जाळ्या बसवल्यामुळे चिमण्यांचा बराच त्रास कमी झाला होता. याचा अर्थ घर आणि स्वयंपाकघर अगदी चिमणी विरहित झालं होतं असा नाही. वरंडा तर मोकळाच होता आणि तिथं सदोदित डाळ, तांदूळ, ज्वारी, पोहे उन्हाला वाळत घातलेले असत. तिथं तर चिमण्यांना कोणी प्रतिबंध करू शकत नव्हतं. याचा बंदोबस्त कसा करता येईल आणि त्या स्वयंपाकघरातल्या 2 पोट भाडेकरूंचं काय?
माझ्या डोक्यात सतत विचार सुरू झाले. जेव्हा जेव्हा मी स्वयंपाकघरात टेबलावर बसून या विषयावर विचार करीत असे तेव्हा तेव्हा वरून गवताच्या काड्या आणि नारळाच्या शेंड्या माझ्या डोक्यावर पडत असत. हे थांबवावं कसं याविषयी काही विचारच डोक्यात येत नसत. बायकोची सारी कामं व्यवस्थित चाललेली असत, अगदी शांतपणे, कशानेही विचलित न होता. मला कधी कधी याही गोष्टीचं नवल वाटू लागलं. या चिमण्यांसाठी एवढं तिनं मला धारेवर धरलं होतं आणि आता ती त्या गावचीच राहिलेली नव्हती. आपलं काम बरं की आपण बरं असं जणू तिचं धोरण ठरलेलं दिसत होतं. एकदा मी असा स्वयंपाकघरात टेबलापाशी बसलो होतो. डोक्यात चिमण्यांचे विचार चालूच होते आणि डोक्यावर काड्या पडतच होत्या. तेवढ्यात चिमणी शेल्फावरच्या पोह्याच्या बरणीवर बसलेली दिसली. तिथून ती मान हलवून हलवून चिव चिव करीत होती. बायको चहाच्या तयारीला लागलेली होती. मी म्हटलं, बघितलंस का? माझ्याकडे पाहत तिनं हुंकार दिला. अगं माझ्याकडे बघितलंस का म्हणून नाही विचारलं मी. आलं लक्षात म्हणत तिनं बरणीवरच्या चिमणीकडे मोठ्या अपूर्वाईने पाहिलं आणि तिचा चेहरा विलक्षण गाभोळा झाला, टपोऱ्या मोहरलेल्या चिंचेसारखा. मी अवाक होऊन तिच्याकडे पाहतच राहिलो. पण ती तिथं आली कुठून? दाराचा पडदा बाजूला सारून माणसासारखी नाही, शहाण्यासारखी. आणि आता ती बाहेर जाणार कशी? आली तशीच शहाण्यासारखी. म्हणजे आपण मात्र वेडे ठरलो म्हणायचे. त्यावर तिनं आश्चर्यानं माझ्याकडे पाहिलं. आपण मधून तिला वगळायचं असावं असे त्या आश्चर्यातील भाव होते. मी चहा घेतला आणि बाहेर पडलो. त्यानंतर 7-8 दिवसांनंतरची गोष्ट. मी स्वयंपाकघराकडे आलो तर ही दारातच पडद्याचं एक टोक तोंडात धरून उभी होती. माझ्याकडे पाहून तिनं आपल्या सरळ नाकावर उभं बोट ठेवून तिनं मला चूप राहण्याची खूण केली. मी मांजराच्या पावलानं चालत तिच्या पाठीशी येऊन उभा राहिलो आणि तिच्या खांद्यावरनं आतलं दृश्य पाहू लागलो. किचन टेबलावर परातीत कणकेचा उंडा होता. बाजूला तापवलेल्या दुधाचं पातेलं होतं. 2 चिमण्या कणकेवर ताव मारित होत्या आणि मध्येच दुधाच्या पातेल्यावर बसून साय खात होत्या. एक चिमणा आणि दुसरी चिमणी. मला ते दृश्य पाहणं अगदी अशक्य झालं. संताप अगदी उफाळून बाहेर आला. मी बायकोच्या खांद्यावर चापट्या मारीत हुश हुश केलं. त्या सरशी त्या चिमण्या उडाल्या आणि सरळ टेबलावरच्या घरट्यात जाऊन बसल्या. चिव चिव करीत डोकावून पाहू लागल्या आणि नंतर त्यांनी भयंकर चिवचिवाट सुरू केला. जणू एखाद्या साहेबाने कारकुनावर खेकसावे तशा त्या माझ्यावर खेकसत असाव्यात. तशातच माझ्यावर मोठाले डोळे करीत बायको म्हणाली, दुष्ट आहात. बापरे, मीच दुष्ट का? अगं काय वाटोळं चालवलं होतं तुझ्या कणकेचं त्यांनी. मी त्यांच्यासाठीच मळून ठेवली होती ती आणि दूध पण दडस साय येईपर्यंत तापवून ठेवलं होतं. तू? हो मीच की, आणखी कोण करणार? तुला काय वेडबीड लागलं की काय? माझ्या प्रश्नावर ती अतिशय गोड हसली आणि म्हणाली, चहा करून देऊ का तुम्हाला? नको, आमच्याकरिताही एखादा कणकेचा उंडा मळून ठेवा हो, आणि दडस सायालेलं दूध. अहो, खिडक्यांना जाळ्या बसवल्यात, त्याचे पैसे देखील अजून फिटले नाहीत. त्यावर तिनं माझी हनुवटी 2 बोटाच्या चिमटीत धरली आणि माझ्या पापण्यांवरून हळुवारपणे आपली नाजूक बोटं फिरवली. बाप रे, एक नवीनच स्पर्श आणि अनुराग होता. आता तिच्याशी कसं वागावं हेच मला समजेना. मी तडक स्वयंपाकघराबाहेर पडलो. त्यानंतर 8 दिवसांनी मी बाहेरून आलो तर घरात कोणीच नव्हतं. मोलकर्णीची छोटी मुलगी घरात चिवकाऊ खेळत होती. मी तिला विचारलं, अगं बाई कुठे गेल्या? मला ठावं नाही. ती खेळता खेळता म्हणाली, मग तू इथं कशाला बसलीस? मला बस म्हणाल्या, पण काही सांगून गेल्या नाही. मला काय ठावं? तिच्याशी बोलण्यात काही अर्थ नव्हता. मी कपडे काढले आणि वर्तमानपत्र वाचीत बसलो. वाचून कंटाळा आला तरी ती आली नाही. बाहेर चिमण्या चिवचिव करीत होत्या. मोलकर्णीची मुलगी चिवकाऊ करीत होती. चहाची खूप थल्लफ आली होती. उठलो आणि स्वयंपाकघरात गेलो. गॅस पेटवला आणि चहाचं आधण ठेवलं. टेबलाशी खुर्चीवर पाण्याला आधण येण्याची वाट पाहत बसलो. तेवढ्यात तिची पावलं घरात वाजली. माझे कान तिखट झाले आणि ती आत येण्याची वाट पाहत बसलो. ती आत आली. गुलाबी साडीत ती सुरेख दिसत होती. तिने केसांचा चिमणीसारखा खोपा केला होता आणि गाणं गुणगुणल्यासारखा तिचा चेहरा मोहरून आला होता. माझ्याकडे पाहून ती अत्यंत मधुर हसली. मग आधणात तिनं साखर आणि चहा घातला. मला म्हणाली,
थोडा उशीरच झाला यायला. अगं पण तू गेली कुठे होतीस? ते एक गुपित आहे, असा चेहरा करून ती हसली. मग केसातल्या चिमणीच्या खोप्यावरून हात फिरवत राहिली. नंतर चहाचा कप माझ्या पुढे ठेवीत ती म्हणाली, डॉक्टरांकडे जाऊन आले. कशाला? ताप बीप आलाय की काय? अहो, ताप यायला काय झालंय मला? तशी तब्येत ठणठणीत आहे. ती दिसतेच आहे. मग कशाला गेली होतीस डॉक्टरांकडे? हवा पाण्याचे प्रश्न विचारायला? तेच म्हणाले ते. 10 वर्षांनी तुम्हाला दिवस गेलेत. हवा पाण्याला देखील फार जपायला पाहिजे. माझ्या तोंडून शब्दच बाहेर पडले नाही. जिभेचं कसं सँडविच झालं होतं. काहीही न बोलता मी चहाचा कप पुढे घेतला. एवढ्यात माझ्या डोक्यावर 2 आणि चहात 1 वाळल्या गवताची काडी पडली. मी चमकून वर पाहिलं, मात्र दटावल्यासारखी चोच करून मादी चिमणी माझ्याकडे पाहून चिवचिवाट करू लागली.